फ्रेंड आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला लर्निंग भेटतील. तर डेफिनेटली तुम्ही पेन अँड पेपर घेऊन बसा आणि व्हिडिओ प्रॉपरली वॉच आउट करा लास्टपर्यंत. तर फ्रेंड आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे फेअर व्हॅल्यू गॅप काय असतं आणि ह्याचा वापर आपण जर का प्रॉपर वेला केला तर त्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारे रिस्क रिवॉर्ड पण भेटू शकतो. तर एक्झॅक्ट कुठं ते बघायचं, त्यानंतर कुठं इम्प्लिमेंट करायचं, काय त्याच्यामध्ये रिस्क रिवॉर्ड असू शकतोय आणि कुठे एंट्री राहील, सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. एंडपर्यंत जरूर बघा व्हिडिओला, कारण की जर का तुम्ही स्किप केला तर तुम्ही जो मेन कन्सेप्ट आहे तो जर का त्याच्यामध्ये अवॉइड केला तर त्यामध्ये तुम्हाला पुढं प्रॉब्लेम येतील. आणि व्हिडिओ जर का कुठं पण आवडला असेल तर डेफिनेटली लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब पण करू शकता. आता आपण बघूया याच्यामध्ये की एक्झॅक्टली आपण ह्याला कशाप्रकारे यूज करू शकतो आणि कुठे ह्याला बघायला पाहिजे. ह्याच्यामध्ये कसं आहे की प्रत्येक फेअर व्हॅल्यू गॅप पण काम करतेच असं पण नसतं. तर ठराविक ठिकाणी त्याच्यामध्ये चांगला रिझल्ट भेटतो, तुम्हाला चांगला रिस्क रिवॉर्ड पण भेटतो. तर एंट्री कुठं करायची असेल, एक्झिट कुठं असेल, स्टॉप लॉस काय असेल, सगळ्या गोष्टी इन डिटेलमध्ये आपण ह्या व्हिडिओमध्ये बघायचा प्रयत्न करणार आहे. चला तर आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण येऊया आपल्या स्क्रीनवरती. आता याच्यामध्ये बघू आपण की FVG हा एक कन्सेप्ट आहे, म्हणजे फेअर व्हॅल्यू गॅप त्याला बोललं जातं. तर हा एक 3 कॅन्डलस्टिक्स पॅटर्नचा एक प्रकार असतो, ज्यामध्ये आपल्याला 3 असे तुम्हाला कॅन्डल्स बघायला भेटतील. इमॅजिन करूया याच्यामध्ये हे एक फर्स्ट कॅन्डल आहे. त्यानंतरनं थर्ड कॅन्डल, त्याच्यावरती अगेन एक थर्ड कॅन्डल बघायला भेटेल. जनरली तिसरी जी कॅन्डल आहे, ओके, ही जी तिसरी कॅन्डल आहे ही थोडीशी त्याची हाईट छोटी असायला पाहिजे कंपॅरेटिव्हली. ओके. आता तिसरी कॅन्डलचा जो लो राहील आणि हाय राहील, ओके, तर ते मॅटर करते. तिसरी जी कॅन्डल आहे, म्हणजे आपण ह्याला रँकिंग जर का द्यायला गेलो, नंबरिंग करायला गेलो, तर हा तुमच्यासाठी झाला फर्स्ट नंबर, हा झाला तुमच्यासाठी सेकंड नंबर आणि हा झाला तुमच्यासाठी तिसरा नंबर. ओके. तर 3 नंबरची जी पण कॅन्डल राहील त्या कॅन्डलचा कलर ज्यादा मॅटर करणार नाही आहे. मे बी तो रेड असेल, मे बी तो ग्रीन असेल. बट ह्याच्यामध्ये फोकस कुणाला द्यायचा आहे, तर फोकस या गोष्टीला द्यायचा आहे की जी सेकंड कॅन्डल आहे, दुसरी जी कॅन्डल आहे, त्या कॅन्डल अल्मोस्ट इम्पल्सिव्ह कॅन्डल पाहिजे. इम्पल्सिव्ह याचा अर्थ काय आहे, की त्याच्यामध्ये बायर सेलर जास्त असले पाहिजेत, मोठी कॅन्डल असली पाहिजे. तर मोठी कॅन्डल आणि तिसरा फोकस तुम्हाला द्यायचा आहे की जी तिसरी कॅन्डल आणि पहिली कॅन्डलमध्ये गॅप असायला पाहिजे, तो की मोठा असायला पाहिजे. ओके. तर ह्या 3 गोष्टीवरती वॉच करायचा आहे. पहिलं तर काय करायचं आहे, की ही जी सेकंड नंबरची कॅन्डल आहे ही मोठी पाहिजे. तिसऱ्या नंबरचा कॅन्डलचा जो लो आहे आणि पहिल्या नंबर कॅन्डलचा जो हाय आहे, तर ह्याच्यामध्ये एक गॅप क्रिएट होतोय. हा जो गॅप क्रिएट होतोय, तर हा गॅप बऱ्यापैकी तुम्हाला मोठा असला पाहिजे. ओके. हा गॅप तुमच्यासाठी काय पाहिजे, मोठा असला पाहिजे. जेवढा हा मोठा गॅप राहील, तेवढा त्याच्यामध्ये चांगलं ॲक्युरसी राहायचे चान्सेस जास्त आहेत. आता फोकस हा पण ठेवायचा आहे, की जी सेकंड नंबरची कॅन्डल आहे ही इम्पल्सिव्हच पाहिजे. ही जर का नॉर्मल कॅन्डल असेल, तर त्याच्यामध्ये ते वर्कआउट करायचे चान्सेस रेअर राहतात. आता आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला एंट्री करायच्या टायमिंगला हे जे गॅप आहे, हा जो गॅप आहे, ह्या गॅपचा 50% तो जो गॅप आहे, त्या गॅपच्या 50% आसपास तुम्हाला एक लाईन मार्किंग करून घ्यायचं आहे. अल्मोस्ट मी एक अंदाजे याच्यामध्ये तो 50%चा लाईन मार्किंग केले. आता हे जे 50%चं लाईन मार्किंग केलं आहे, ह्याच्या खाली आपल्याला एंट्री प्लॅन करायचा आहे. ओके. जनरली काय करते, बऱ्याच वेळा काय होतं, की हे फेअर व्हॅल्यू गॅप जर दिसला, त्यानंतर मार्केट कदाचित अपसाईड मोमेंटम दाखवू शकतोय किंवा अपसाईड मोमेंटम दाखवल्यानंतर ज्या टायमिंगला हा परत डाऊनला टच करायला येईल ह्या गॅपला, तर ह्या गॅपला आल्या डोळे बंद करून एंट्री नाही करायची. वेट करायचा आहे. त्याच्यामध्ये ते जो गॅप आहे त्याच्या 50%च्या खाली यायचा वेट करायचा आहे. खाली आल्यावरती एक प्राईस ॲक्शन बनायला पाहिजे. प्राईस ॲक्शन बनल्यानंतर आपल्याला एंट्री प्लॅन करायचा आहे. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला चार्टवरती दाखवणार आहे. बट बऱ्यापैकी हा कन्सेप्ट आहे. असंच रिव्हर्सल आपल्याला जर का सेलिंग साईडला बघायचं असेल तर सिमिलर राहील. ओके. रफमध्ये जर का आपण ड्रॉ करायला गेलो, तर त्याच्यामध्ये पण जर का बघायला गेलो, तर एक तुमच्यासाठी अशी मोठी एक रेड कॅन्डल राहील. त्याच्यानंतरनं त्याच्यावरती एक तुमची रेड कॅन्डल राहील. ओके. आणि त्यानंतरनं अगेन एक रेड कॅन्डल राहील. आता ह्याच्यामध्ये जो आपला ही फर्स्ट कॅन्डल, सेकंड कॅन्डल, थर्ड कॅन्डल, थर्ड कॅन्डलचा जो हाय आहे, फर्स्ट कॅन्डलचा जो लो आहे, हा झाला तुमच्यासाठी फेअर व्हॅल्यू गॅप. आता ह्या गॅपच्या 50%च्या आसपास आपल्याला ह्याच्यावरती, म्हणजे इथनं ज्यावेळी मार्केट ह्याच्यावरती घुसेल, इथं वरती, त्याच्यावरती आपल्याला सेलिंग प्लॅन करायचा आहे. आणि ज्या टायमिंगला हा खालती येईल ना, तर ह्याच्या खाली इथं आपल्याला बाईंग प्लॅन करायचा आहे. ओके. आता आपण येऊया डायरेक्टली चार्टवरती. जर का आपण चार्टवरती बघायला गेलो, याच्यामध्ये सगळ्या स्टार्टला आपण थोडंसं याच्यामध्ये कुठलं पण बघू शकतो, असं काही नाही आहे. आपण याच्यामध्ये गोल्ड चेक करूया. तर आपण गोल्डवरती आलो आहे. आता गोल्डमध्ये आल्यानंतरनं जसं की याच्यामध्ये कुठल्या पण टाईम फ्रेम पण सांगतो. टाईम फ्रेम हवरलीला बघू शकता, 30 मिनिटला बघू शकता.
30 मिनिटला बघून 5 मिनिटाला एंट्री प्लॅन करू शकता, हवरलीला बघून 15 मिनिटाला एंट्री प्लॅन करू शकता. डिपेंड करतं आहे, पण जे कंडिशन जे पॅरामीटर सांगितले ते पॅरामीटर त्याच्यामध्ये बनले पाहिजेत. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आपण 1 हवरला कुठं दिसते का आपण जस्ट चेकआउट करू याच्यामध्ये 1 हवर. त्यानंतर याच्यामध्ये 30 मिनिटला रिसेंटमध्ये एक दिसला होता फेअर व्हॅल्यू गॅप. तर इथं आपण बघूया, जसं की याच्यामध्ये बघायला गेला तुम्ही तर इथं जर का बघायला गेलो आपण या ठिकाणी ओके, तर हे तुमच्यासाठी फर्स्ट कॅन्डल राहील, ही तुमच्यासाठी सेकंड कॅन्डल राहील आणि ही तुमच्यासाठी थर्ड कॅन्डल राहील. ठीक आहे. मधली कॅन्डल मोठी पाहिजे, मधली कॅन्डल मोठी आली. त्यानंतर काय करायचं आपल्याला, फर्स्ट कॅन्डलचा लो आणि थर्ड कॅन्डलचा जो हाय आहे इथं आपल्याला एक मार्किंग करायचं आहे. ओके, इथून आपल्याला एक मार्किंग करायचं आहे आणि हा जो मार्किंग केला आहे ह्याच्या 50%च्या वर, म्हणजे आता 50% जस्ट मेजर टूल घ्या. मेजर टूल घेतल्यानंतर शॉर्टकट की Alt H. ओके, तर हे प्रेस केला. आता 5 मिनिटाला आपण एंट्री प्लॅन करणार. जसं की याच्यामध्ये आला ओके, मार्केट जसं की याच्यामध्ये फेअर व्हॅल्यू गॅपमध्ये घुसला, आल्या एंट्री नका करू, चेंज ऑफ कॅरेक्टरची वाट बघा. ह्याच्यामध्ये बघायला गेला तुम्ही तर इथं मार्केट आला, डायरेक्टली फेअर व्हॅल्यू गॅपमध्ये गेला, अगेन डाऊन साईडला आला, अगेन वरती गेला. तर ह्याच्या खालती जाताना आपल्याला ट्रेड करू शकतो. तर ह्याच्यामध्ये इथं आपण शॉर्ट प्लॅन करू शकतो. जो पण फेअर व्हॅल्यू गॅपचा जो हायेस्ट पॉईंट आहे तुम्ही तिथं पण एस एल प्लॅन करू शकता, किंवा ह्याच्यामध्ये हा जो हाय आहे ह्याच्यात थोडं वरती. ओके, हायला स्टॉप लॉसमध्ये कंजूसी नका करू, हायच्या जरावरती आपण एस एल प्लॅन करू आणि त्यानंतर टार्गेट डिपेंड अपॉन रिस्क रिवॉर्ड, तुम्ही रिस्क रिवॉर्ड वाईज पण टार्गेट प्लॅन करू शकता. तर याच्यामध्ये बघायला गेला तर समथिंग तर एकदम मस्तपैकी जस्ट की आता तो चालू आहे मार्केट. ओके, तर एकदम तुम्हाला याच्यामध्ये चांगल्या प्रकारचा रिस्क रिवॉर्ड पण बनला आहे. ओके, तर हा एक ट्रेड झाला. अगेन असेच तुम्ही मल्टिपल ठिकाणी प्लॅन करू शकता, बघू शकता. आता इथं पण बघायला गेलो आपण बाईंग साईडला तर बरोबर डिमांड आहे, डिमांडच्या आसपास लिक्विडिटी स्विप झाला, इम्पल्सिव्ह मुवमेंट, इम्पल्सिव्ह कॅन्डल आहे. हा झाला तुमचा फर्स्ट कॅन्डलचा हाय, थर्ड कॅन्डलचा लो. 50%चा एरिया येईल, 50%च्या एरियाला मार्किंग करायचं आहे. त्याच्या खाली आल्यानंतर किंवा त्याच्या आसपास जरी चालेल, आसपास जरी आला ओके, आसपास जरी आला किंवा त्याच्या खाली आला तर इथं आपला चेंज ऑफ कॅरेक्टर दिसला असेल. कमी मिनटाला जर का तुम्ही आला 15 मिनटाला ते त्याच्या आसपास जर का तुम्हाला तिथं फेअर व्हॅल्यू गॅपच्या जवळ चेंज ऑफ कॅरेक्टर ज्यावेळी पण दिसेल, जसं की इथं आला, तिथून वरती गेला, अगेन डाऊन आला, ह्याच्यावरती पास होताना एंट्री, लोच्या आसपास स्टॉप लॉस आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये पण चांगल्या प्रकारे मोमेंटम बघायला भेटला आहे. ओके, तर लिक्विडिटी स्विपच्या जवळ जर का फेअर व्हॅल्यू गॅप दिसले असेल आणि त्याच्या 50%च्या खाली येत असेल आणि तिथनं जर का आपल्याला चेंज ऑफ कॅरेक्टर दिसलं तर त्यानंतर पण तुम्ही चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये ट्रेडिंग प्लॅन करू शकता. जसं की हा ट्रेड जर का बघायला गेला तर चांगल्या प्रकारे वर्कआउट झाला. 1:2 असेल, त्यानंतर परत हा रिट्रेसला आला पण होता, त्याच्यानंतर परत ह्याच्यामध्ये अगेन वरती ह्याच्यामध्ये मोमेंटम आली होती. तर समथिंग डिपेंडिंग अपॉन युअर होल्डिंग कपॅसिटी त्याच्यावरती त्या गोष्टी डिपेंड आहेत. रिस्क वॉटर चांगला भेटतो आहे. कधी कधी असेल पण जातील, नो प्रॉब्लेम, पण बॅक टेस्टिंग करा, प्रॅक्टिस करा. पहिल्यांदा तर प्रॅक्टिस करा, मग बॅक टेस्टिंग करा आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करू शकता. जर का व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली लाईक आणि शेअर करू शकता. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करू शकता अशा अमेझिंग व्हिडिओसाठी. आणि फेअर व्हॅल्यू पार्ट 2 पण तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटेल. आणि ह्याच नंतरचा तुम्हाला पार्ट 2 इन्व्हर्टेड फेअर व्हॅल्यू गॅप काय असते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू.